चल. सिद्धार्थ ठाकरे आहे का घरी? पोस्टमन साहेब, मी जाऊ सिद्धार्थ ठाकरे. तुमचं लेटर आलं बुवा. इथं सही करा बा. इथं सही तारीख टाका बा. आता मी शिक्षक झालो. जमलं माझं. आता चांगली शाळा भेटल. शाळेतली मुलं, चांगलं गाव भेटल. गावाचं नाव तर बघा. हो बघतो ना. आगरगाव पारधी बेडा म्हणते बा. आता तर झालं तुमचं कल्याण. 12 किलोमीटर पैदल लागते. ना एसटी ना काहीच ना काहीच. का करावं? नोकरी तर लागली मला. जावं तर लागणारच. आता पसारा भरतो आणि उद्या जॉईन होतो. झालं बायाचं कल्याण. झालं बायाचं कल्याण. अरे काही रस्ता चांगला नाही. सगळा रस्ता. अरे अरे हा तर मधात. अरे हे झाड कसं हालते. अरे हे भूत नाही. अरे झाड कसं हालत आहे. अरे अरे भूत नाही. अरे ओ बापू, थांब थांब. कुठे चाललास तू? माझी सगळी शिकार उडून गेली. आता मी संध्याकाळी काय खाऊ? मी इकडे पारधी बेडा कुठे आहे? जा पुढे जा. मी पारधी बेड्यातलाच आहे. तर विचार पकडणार. हो हो. अरे काही रस्ता चांगला नहीं. पानी चिखल. ये फिल्म बनाने के लिए बढ़िया लोकेशन है. काय का बढ़िया लोकेशन? ये सड़े हुए लोग और ये झोपड़ियाँ और ये भीख मांगे बच्चे बहुत बड़े हैं. वाह वाह. मुंबई से हम इसी के लिए आए थे क्या? भीख मांगे बच्चे. दादा देना देना. दादा देना. भूख लगली. देना दादा देना. अरे अरे मारू नका हिला. हम पहले से ही टेंशन में है. या हम फिल्म बनाने आए थे और ये भीख मांगी बच्ची भीख मांग रही है. असं नाही भीक मांगी. पण हिला मारू नका. ही चांगली मुलगी आहे. चल मी तुला शाळेत शिकवतो. मला तुझं गाव दाखव. वाह वाह. प्लास्टिक छे, बिस्लरी छे. इसे बेच के खाना खाएंगे. हाँ हाँ अच्छो खाना. तुम्ही मुली शाळेत नाही जात? कचरा वेचता. दिवसभर प्लास्टिक वेचते आणि हे विकून ठेवते. अरे अरे काय परिस्थिती आहे. अरे ओ दादा कुठे चाललास? इथे शाळा कुठे आहे? इथं तर शाळा बंद आहे. इथं मास्तर नाही. इथे पोरं नाही. मास्तर आहो मी. पण माझे विद्यार्थी कुठे आहे? इकडे पोरी इकडे प्लास्टिक वेचत आहे. पोरं इकडे जुआ खेळत आहे. माझे विद्यार्थी जुआ खेळत आहे. अरे 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 जो तुझी मारचा. अरे जो मारचा. ए खाली बसा रे. 20 किलो जा. 20 नहीं 25 किलो जा. अरे 20 किलो जा. 20 नहीं 25 किलो जा. अरे 20 किलो जा. 20 नहीं 25 किलो जा. अरे 20 किलो जा. 20 नहीं 25 किलो जा. अरे 20 किलो जा. 20 नहीं 25. ना सुन ले. अरे कापू नको ते. काय गाव आहे रे. काय जण कचरा वेचत. काय जण जुआ खेळत. काय जण डुंगर कापत. आता यांना शिकवू कसा मी? आयडिया. आता जुआच खेळतात ना. जुआपासूनच सुरुवात करायची शिक्षणाची. मुलांना चॉकलेट घ्या. मास्टर अच्छा अच्छा. गुरु अच्छा अच्छा. हे काय आहे? दुर्री. दुर्री नाही. 2. आजपासून याला 2 म्हणायचे. 2. हे काय आहे? तिर्री नाही. 3. आजपासून याला 3 म्हणायचे. 3. मुलींना इकडे या. मोठा गोल करा. आज आपण खेळू माझ्या मामाचे पत्र हार आपले. मास्टर काय म्हणतो मामाचे पत्र ऐकलं?
तुम्ही सगळेजण आंघोळ करून या. तुमच्याकडे पेन आहे का, पेन्सिल आहे का? ठीक आहे, मग मीच देतो. तुम्ही सगळेजण फक्त आंघोळ करून या. आमच्या शाळेचा पहिला दिवस. आली 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 पारू शाळेला, ओ आली 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 पारू शाळेला. शिक्षणाचा शुभारंभ झाला, अद्यानावर प्रहार हा चला तर, म्हणा मग. कमळ का, खडू का, गणपती का, आपल्या गावात शाळा सुरू झाली. पोरं मस्त शिकायचो, मास्तर मस्त शिकारोच, मास्तर मस्त शिकायचो. अरे ओ मास्तर, काय काय काय? आमच्या पोराला तू हसाच शिकव आणि त्यासारखा साहेब बनव. साहेब बनवतो, पण एका अटीवर. तुम्ही सगळे तुमचे सगळे अवैध धंदे आता बंद करा. मग पोट कसं भरायचं? तुम्ही सगळ्यांनी स्वयंरोजगार करायचा. सखाराम बापू इकडे या. तुम्हाला तर चांगले सूप बनवता येतात, पिपे बनवता येतात, तर तुम्ही तो व्यवसाय करा. हो. सेवंतबाई इकडे या. मुलांना माती आणा आणि दिवे बनवा. दिवे बनवले ठेवायच्या. सेवंतबाई आजपासून तुम्ही दिवे विका. हो बापू. अशा प्रकारे आमच्या बेडेवरील लोक मेहनत करायला लागली. मेहनत करून पोट भरायला लागली. मुलं शाळेत येतात. कोणी इथं अवैध धंदे करत नाही. मुली भीक मागत नाही. मुलं जुआ खेळत नाही. आमचं बेड नंदनवन झालं. चला तर बघा मग. डबे बनवा, सूप बनवा, पिपे बनवा. दिवे घ्या, दिवे, दिवाळीचे दिवे, दिवे घ्या. घेवा माय दिवाळीचे दिवे, घेवा इमला दिवाळीचे दिवे, घेवा रुक्मा दिवाळीचे दिवे. फुगे घ्या, फुगे. घेवा त्या पिंट्याले फुगे. घेवा त्या पोराले फुगे. फुगे घ्या, फुगे. वर्षानंतर आयो 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 मग पियसाय वेगो मारो मोहन पियसाय वेगो अरियो रुक्मा आयो 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 मारो मोहन पियसाय वेगो अरियो सेवंत मारो मोहन पियसाय वेगो चलो चलो गुरुजी कडे जाओ गुरुजी गुरुजी काय झालं मोहन मी पियसाय झालो तू पियसाय झाला हा या बेडावरील पहिला विद्यार्थी आहे जो पियसाय झाला हे पण या शाळेमुळे म्हणून ही शाळा आता टिकलीच पाहिजे चला तर मग आता आपण उत्सव साजरा करू शिकवता 2023 उजाडलं आता लवकर शाळा उघडा लागेल अरे व्हॉट्सअप वरचा मेसेज काय म्हणतो जी यार 10 पटसंख्या असलेली शाळा आता बंद होणार म्हणजे हे सुधारलेला वेळ पुन्हा तसेच होईल या मुली पुन्हा भीक मागणार मुलं शाळेला येत होती त्या पुन्हा तसेच होईल आपली शाळा आता बंद होणार मला ही शाळा सोडून जावं लागेल गुरुजी फक्त त्याला नाव सांगा
आमच्या पिढ्याची पोरं शिकायला लागली होती, त्यांना चांगली नोकरी लागली होती आणि तुला ही शाळा बंद केली. आता आमच्या पिढ्याची पोरं काय करतील? आम्हाला काहीच नाही पाहिजे, ना राशन ना लाडकी बहीण. फक्त तू फक्त एक शाळा वाचव, नाही तर आमचा भरलेला बेडा अजून बरबाद होईल. सुधारलेली लोक अजून बिघडतील. आणि या काळाची आता विचार करा.